प्रचंड बहुमतामध्ये असलेल्या महायुती सरकारमधला वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। पालकमंत्री पदावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काहीशी नाराजी अजूनही दिसतेय। स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाच्या निमित्तानं आता नव्यानं यामध्ये ठिणगी पडली। दुसरीकडे भाजपचे नेते आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा खटका उडाला आणि त्याला कारण ठरलंय राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक वक्तव्य। तर स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावरती आता महायुतीमधल्या पालकमंत्री पदाच्या वादानं आता चांगलंच डोकं वर काढलंय। रायगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडावंदन करण्यासाठी उत्सुक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा पत्ता कट झाला। तिथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या झेंडावंदन करणार आहेत। तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना झेंडावंदन करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची घोर निराशा झाली। शिंदेंनी अनेकदा दिल्लीवारी करूनही नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळत नसल्यामुळे हे नाराजी नाट्य उफाळून येण्याची शक्यता आहे। तर नाराजी व्यक्त करत भरत गोगावले यांनी रायगडचा पालकमंत्री होणारच असा विश्वास व्यक्त केला। तर याच सगळ्याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा दुजोरा दिला। गैरहजेरी नाराजी वगैरे अशी चर्चा आहे। गैरहजेरी बिजेरी तसा काही प्रश्न नाही आहे। एक वेगळ्या कामासाठीच आम्ही इकडे आलो होतो म्हणून बाकी काही नाही। तसं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलंय की आज आम्ही येऊ शकत नाही आहे। पण पुढचा तिरंगा फडकवणार तुम्ही रायगडावर? बघूया आपले जे काही नेते मंडळी निर्णय घेतील ते ठरवू आम्ही। पण रायगडची इच्छा काय आहे? रायगडची इच्छा आहे पालकमंत्री भरतशेठ व्हावे, दुसरं काय, पण होईल ते, काळजी नको त्याची। असं काही कोणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हे जो 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी कुणी झेंडावंदन करावं यासाठी काढलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाही। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे। दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून विरोधकांनी आता शिंदेंच्या नेत्यांना चांगलंच घेरलेलं दिसतंय। काहीतरी जादू, एक आमदार निवडून येऊन सातत्यानं पालकमंत्रीपद मिळवतोय, त्या अर्थी त्यांच्याकडे कुठली तरी मोठी जादू आहे। भरत गोगावल्यांचं ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा हे काय, ती काय भगतगिरी का काय ती आहे ना, ती उपयोगी येत नाही असं मला वाटतं। तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे अशी माहिती माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा। चला, रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाही, त्याबरोबर ध्वजारोहणाची संधी देखील। मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाही, त्याबरोबर ध्वजारोहणाची संधी देखील। मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी?